Hello students, myself Mr. Vayatoke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College of Science, 6 Last lecture we have seen introduction of chapter number 3, inheritance and variation, and the chromosome of mechanism in a inheritance. Okay, so today we are going to learn part number 2, genetic terminology. What is mean by genetic terminology? Genetic is the process of heredity and variation, but terminology is a number of terms are used in a genetic, so called as the terminology, such as the terms character, traits, factor, gene, F1 generation, F2 generation, phenotype, genotype, टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस एक्सेट्रा. बघा, जेनेटिक्स टर्मिनॉलॉजीमध्ये आपण आता ज्या काही टर्म्स आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यापैकी फर्स्ट टर्म जी आहे ती म्हणजे काय? कॅरेक्टर. बघा, कॅरेक्टर म्हणजेच काय? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, हाईट ऑफ दी स्टेम. म्हणजेच काय? कॅरेक्टर म्हणजे काय? त्या ऑर्गॅनिझमचं एक विशिष्ट जे काही फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच काय? तर कॅरेक्टर. म्हणजे जसं की उदाहरणामध्ये दिलेलं आहे, प्लांटच्या स्टेमची जी काही हाईट आहे ते असू शकतं, किंवा मग फ्लावर असू शकेल, त्यानंतर त्या ठिकाणी फ्रूटची साईज असेल, एक्सेट्रा. जे काही फीचर असेल त्याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टर. मग ते मॉर्फॉलॉजिकली असतील किंवा एक्सटर्नली ॲनाटॉमिकली असतील, नाही का? सच ॲज दी. देन सेकंड वन, ट्रेट. An inherited character and its detectable variant. Example, tall or dark. ट्रेट म्हणजे काय? इनहेरिटेड कॅरेक्टर, ज्याच्यामध्ये काय आहे? इनहेरिटेशन आहे. म्हणजेच काय? डिटेक्टेबल व्हॅरियंट. त्यांच्यामध्ये काय? इनहेरिटेड कॅरेक्टर आहे, परंतु ते कसं आहे? डिटेक्टेबल व्हॅरियंट. दोघांमध्ये आपल्याला काय होतो? बदल जाणवतोय. मग एकदा टॉल असेल तर दुसरा काय असेल? डार्क. म्हणजेच काय? एकाची उंची खूप असेल म्हणजे तो डॉमिनंट असेल. दुसरा जर रिसेसिव्ह असेल म्हणजे काय? तो डॉर्प असेल. म्हणजे तो कसा असेल? स्टंटेड ग्रोथ असेल. त्याला आपण काय म्हणतो? कमकुवत. देन नेक्स्ट वन, नेक्स्ट जी काही टर्म आहे ती म्हणजे फॅक्टर. इट इज अ इम्पॉर्टंट टर्म इन दी जेनेटिक्स. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर जे आहे हे काय? हेरिडिटीचा युनिट आहे. अ particle present in the organism which is responsible for the inheritance and expression of a character. म्हणजेच काय? फॅक्टर जी काही टर्म आहे, जो काही पार्टिकल प्रेझेंट आहे त्या ऑर्गॅनिझम्समध्ये, तो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दी कॅरेक्टर. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये जो काही पार्टिकल प्रेझेंट आहे त्या पार्टिकलचं इनहेरिटन्स आणि त्या कॅरेक्टरचं एक्सप्रेशन करण्यासाठी जे काही रिस्पॉन्सिबल टर्म आहे ती म्हणजेच काय? फॅक्टर. फॅक्टर इज अ पास फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन थ्रू दी गॅमेट्स. म्हणजे फॅक्टर जे आहेत तर ते काय होतात? एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात, परंतु ते कोणा थ्रू होतात? तर ते म्हणजे गॅमेट्स थ्रू. देन थर्ड, फॅक्टर डिटरमाइन्स अ जेनेटिकल बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आणि फॅक्टर जे आहेत ते त्या ठिकाणी काय डिटरमाइन करतात? बायोलॉजिकल किंवा जेनेटिकल कॅरेक्टर आहे त्या ऑर्गॅनिझमचं, त्या ठिकाणी ते आपण कशाने डिटरमाइन करतो? तर ते म्हणजे जी काही टर्म आहे फॅक्टर त्या थ्रू. देन इट इज अ पार्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजेच काय? ते एक पर्टिक्युलर फॅक्टर म्हणजे काय असणार आहे? एखादा DNA सेगमेंट असेल, DNA जीन असेल, छोटीशी फ्रॅगमेंट असेल, त्याला आपण काय म्हणतो? फॅक्टर. आणि ती कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर इनहेरिटन्स अँड दी एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. त्याच्या काही ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आहे त्याच्या ही इनहेरिटन्ससाठी आणि एक्सप्रेशनसाठी ती DNA सेगमेंट रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजेच काय? तर ते म्हणजे कॅरेक्टर, फॅक्टर. देन दी नेक्स्ट वन, alleles or allelomorphs. Then the two or more alternative form of a given gene factor are called the alleles of each other. म्हणजेच काय असतील? दोन किंवा दोनापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये जर जीन असतील किंवा फॅक्टर असतील, ते दोन्हींना काय म्हणतात? अलिलील्स. आणि ते अलिलील्स म्हणजे काय? एकमेकांच्या ऑर्डर. देन दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकेशन पोझिशन ऑन अ होमोलॉगस क्रोमोझोम. आणि त्यांनी जे काही ऑक्युपाय केलेला आहे त्यांचा जो काही आयडेंटिकल लोकेशन आहे तर तो म्हणजे काय? होमोलॉगस क्रोमोझोम. देन दी अलील इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. आणि अलील जो आहे तो काय? त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे कुणाचा? अलिलोमॉर्फचा. देन डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. ओके, डॉमिनंट. It is an allele that express is the traits even
in the presence of an alternative allele, that is the in a heterozygous condition only. Okay, dominant, it is an allele that express its trait even in the presence of an alternative allele, that is the heterozygous condition only. म्हणजे हा allele त्या ठिकाणी एक्सप्रेस करत असताना जो काही ट्रेट आहे तो प्रेझेन्स असतो कशाच्या फॉर्ममध्ये, ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह allele, म्हणजेच काय हेट्रोझायगस कंडिशनमध्ये फक्त तो प्रेझेंट असतो. देन दी अल्टरनेटिव्हली द allele दॅट दी एक्सप्रेस इन F1 इज कॉल्ड ॲज दी डॉमिनंट. आणि अल्टरनेटिव्हली तो allele ज्या ठिकाणी एक्सप्रेस करतो तर तो म्हणजे काय F1 आणि त्या पोझिशनला काय म्हणतात डॉमिनंट. म्हणजे बघा डॉमिनंट म्हणजे काय, it is an allele of a pair that make the expression of other allele in a F1 generation. alleleची पेयर असेल परंतु त्या ठिकाणी ते काय करतात, मेक एक्सप्रेशन ऑफ allele F1 generation. Then second one is the recessive. This allele is not expressed in the presence of an alternative allele in a heterozygous condition. डॉमिनंट ज्यावेळेस बघितला त्या ठिकाणी तो allele एक्सप्रेस होत होता, प्रेझेन्स होता कशाच्या अल्टरनेटिव्ह alleleला, आणि त्या ठिकाणी फक्त कोणती कंडिशन होती, हेट्रोझायगस कंडिशन ओनली. परंतु त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे रेसेसिव्हमध्ये, हा allele कुठल्याही प्रकारचं एक्सप्रेस करत नाही आणि त्यामुळे तो प्रेझेन्स कसा आहे अल्टरनेटिव्ह allele परंतु इन अ हेट्रोझायगस कंडिशन. ओके, देना इट एक्सप्रेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल allele. आणि हे एक्सप्रेस होतात परंतु कोणामध्ये, ओनली इन अ प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल allele. देन दी इट इज अन allele दॅट डज नॉट एक्सप्रेस इन अ F1 हायब्रिड. आणि हा allele जो आहे हा F1 हायब्रिडमध्ये एक्सप्रेस होत नाही. द नेक्स्ट टर्म इज अ फिनोटाइप अँड जिनोटाइप. फर्स्ट ऑफ ऑल फिनोटाइप, द एक्सटर्नल अपीअरन्स of an individual of any trait is called as the phenotype for that trait. जो काही एक्सटर्नल अपीअरन्स आहे कुठलाही इंडिव्हिज्युअल ट्रेट असेल त्याला आपण काय म्हणतो, फिनोटाइप. देन दी इट इज ऑब्झर्वेबल अँड डिटरमाइंड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ allele. आणि ते कसे ऑब्झर्वेबल आहेत, डिटरमाइन करू शकतो आपण डिफरंट कॉम्बिनेशन जे आहेत alleleचे, त्यावरून आपण ते निरीक्षण पण करू शकतो आणि डिटरमाइन पण करू शकतो. एक्झाम्पल बघा, इन अ पी फॉर दी हाईट ऑफ स्टेम प्लांट. मग त्या ठिकाणी काय असेल, एक्झाम्पल दिले, आपण ऑब्झर्व करू शकतो, डिटरमाइन करू शकतो जे काही alleleचे डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्बिनेशन्स आहेत त्यावरून. मग पी प्लांटमध्ये बघा, प्लांटच्या स्टेमची जी काही हाईट आहे ती कसं आहे टॉल. डॉर्फ जर असेल आर ऑफ टू टाईप्स, म्हणजे टॉल इज अ डिटरमाइन बाय दी कॅपिटल टी आर कॅपिटल टी और स्मॉल टी अँड डॉर्फ इज दी स्मॉल टी. म्हणजे ज्या ठिकाणी पी प्लांटमध्ये प्लांटची हाईट जी आहे ती टॉल आहे आणि डॉर्फ आहे, म्हणजे काय दोन फिनोटाईप्समध्ये. मग टॉल जो आहे तो आपण डिटरमाइन कशाने करतो, तर कॅपिटल टीने, डबल टीने. आणि त्या ठिकाणी परत अजून दुसरा एक जो आहे तर तो म्हणजे काय कॅपिटल टी आणि स्मॉल टी, दोन्ही सिम्बॉल जे आहेत ते कसले आहेत तर ते म्हणजे टॉलचे. परंतु डॉर्फ असेल, डॉर्फ म्हणजे काय रेसेसिव्ह असेल तर त्या ठिकाणी त्यांचा जो काही सिम्बॉल आहे तो काय आहे स्मॉल टी, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. नेक्स्ट वन इज अ जीनोटाइप. Genetic constitution of genetic makeup of an organism with respect to a particular trait. म्हणजे जेनेटिक मेकअप जो आहे त्या ऑर्गॅनिझमचा तो रिस्पेक्ट टू कसा पर्टिक्युलर ट्रेटमध्ये असतात, स्पेसिफिक ट्रेटमध्ये असतात. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू द सिंगल कॅरेक्टर ऑफ ए सेट कॅरेक्टर. म्हणजे त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट करतात परंतु काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जो आहे तो इंडिव्हिज्युअलमध्ये, आणि तो कसा विथ रिस्पेक्ट टू अ सिंगल कॅरेक्टर, एकच कॅरेक्टर त्या ठिकाणी काय करतात ते सेट करतात. देन एक्झाम्पल, पी प्लांट्स कॅन हॅव जीनोटाइप डॉमिनंट यानी कि टॉल कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी अँड डॉर्फ हॅज दी स्मॉल टी. म्हणजे यामध्ये सुद्धा जीनोटाइप आपण कसे टाकतो, सिमिलर लाईक अ फिनोटाइप. देन दी होमोझायगस प्युअर and heterozygous. Homozygous means an individual possessing identical alleles for a particular trait is called as the homozygous or pure for that trait. म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग जी आहे आयडेंटिकल alleleची ती कशी पर्टिक्युलर ट्रेटमध्ये, एका पर्टिक्युलर ट्रेटची जी काही आयडेंटिकल प्रोसेसिंग आहे ती म्हणजे काय कॉल्ड ॲज दी होमोझायगस और प्युअर फॉर दॅट. होमोझायगस ब्रीड true to the trait and produce only one type of gametes. होमोझायगसचे जे काही ब्रीड्स असतील तर ते कसे असतील, ट्रू असतील, परंतु ते ट्रेट प्रोड्यूस करतात वन टाईप ऑफ गॅमेट. म्हणजे त्या ठिकाणी काय असेल, एक्झाम्पल जर टॉलचा असेल तर फक्त ते डॉमिनंट म्हणजे काय कॅपिटल टी आणि डॉर्फ असेल तर काय स्मॉल टी. देन हेट्रोझायगस,
An individual possessing contrasting alleles for a particular trait is called as the heterozygous. म्हणजे या ठिकाणी हेट्रोझायगसमध्ये काय सांगितलं आहे, जो काही इंडिव्हिज्युअल पोसेसिंग कॉन्ट्रास्टिंग अलील असेल तो कशामध्ये असतो, पर्टिक्युलर ट्रेटमध्ये, आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे, हेट्रोझायगस. Then the heterozygous does not breed true for the trait and produces two types of gametes. आणि या ठिकाणी हेट्रोझायगस जो आहे हा डज नॉट ब्रीड ट्रू, म्हणजे हा काय होतोय, ब्रीड होत नाही खरा, आणि त्यामुळे तो प्रोड्यूस जे करतो तर ते म्हणजे काय, दोन टाईपचे गॅमेट. परंतु होमोझायगस काय होता, हा ट्रूली ब्रीड होत होता ट्रेटमध्ये, आणि त्यामुळे तो जे काही प्रोड्यूस करत होता ते फक्त काय होतं, वन टाईप ऑफ गॅमेट. इथे काय, बोथ टाईप्स ऑफ गॅमेट. देन दी एक्झाम्पल दिलेलं आहे, F1 generation hybrid capital T small t heterozygous individual is also called as the hybrid. F1 generation मध्ये हायब्रिड जे आहेत ते काय, डॉमिनंट आहेत, परंतु हेट्रोझायगस मध्ये सुद्धा कसं आहे ते, इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड एज दी हायब्रिड. द नेक्स्ट वन इज अ प्युअर लाईन. Pure line, an individual or a group of individuals population which is a homozygous or true breeding for one or more traits constitutes pure line, that is the plant which breeds true for a particular character. म्हणजे प्युअर लाईन म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल जो काही ग्रुप असेल इंडिव्हिज्युअलचा पॉप्युलेशनचा, त्यामध्ये जो काही होमोझायगस आहे ट्रू ब्रीडिंग, तो काय करतो, एका वन किंवा त्यापेक्षा जास्त ट्रेट्समध्ये कॉन्स्टिट्यूट करतो प्युअर लाईनचे. म्हणजेच काय, दॅट इज द प्लांट विच ब्रीड ट्रू फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. प्लांट त्या ठिकाणी ट्रूली ब्रीड होतं, परंतु कशामध्ये, पर्टिक्युलर कॅरेक्टर्समध्ये. देन दी इट इज अ डिसेंडंट ऑफ अ सिंगल होमोझायगस पॅरेंट्स. म्हणजेच काय, ते डिसेंडंट्स ऑफ अ सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्यूस आफ्टर अ सेल्फ फर्टिलायझेशन. म्हणजेच काय, या ठिकाणी जो काही डिसेंडंट सिंगल होमोझायगस पॅरेंट्स असेल तो त्या ठिकाणी काय प्रोड्यूस करतो, आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. मोनोहायब्रिड. Next term is a monohybrid. It is a heterozygous for one trait and is a produced from a cross between the two pure parents differing in a single pair of contrasting character. मोनोहायब्रिड म्हणजे काय, मोनो मीन्स सिंगल हायब्रिडायझेशन म्हणजेच कॉल्ड ॲज दी काय, मोनोहायब्रिड. इट इज अ हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज, जे कसे आहेत, हेट्रोझायगस आहेत, यांच्यामध्ये एकच ट्रेस आहे, तो प्रोड्यूस कशापासून, तो फॉर्म आहे क्रॉस बिटवीन, म्हणजे या ठिकाणी काय, तो क्रॉस होतो, परंतु कोणामध्ये, प्युअर पॅरेंट्समध्ये, दोन प्युअर पॅरेंट्समध्ये या ठिकाणी क्रॉस होईल, आणि डिफरिंग त्यापासून काय होतो, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. दोन पॅरेंट्समधला जो काही सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे त्यामध्ये यांच्यामध्ये काय होतो, क्रॉस होतो. एक्झाम्पल, हायब्रिड ट्रॉल प्रोड्यूस इन अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डार्क पॅरेंट्स. मग यांच्यामध्ये एक्झाम्पल काय, एकाच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये दोन पॅरेंट्समध्ये काय होणार आहे, क्रॉस. मग हायब्रिड टॉल असेल तो त्या ठिकाणी काय प्रोड्यूस करतो, क्रॉस बिटवीन दी प्युअर टॉल अँड प्युअर डॉग पॅरेंट्स. म्हणजे एक प्युअर टॉल असेल आणि प्युअर डॉग पॅरेंट्स असतील, यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं, क्रॉस होतो. देन इट इज अ हेट्रोझायगस फॉर ए सिंगल पेअर ऑफ अलिल्स. आणि हा काय आहे, हेट्रोझायगस म्हणजे काय, सिंगल पेअर ऑफ अलिल्स. देन F1 जनरेशन. नेक्स्ट टर्म इज अ F1 जनरेशन अँड F2 जनरेशन. बघा, it is refers to F1 generation is a first filial generation. म्हणजेच काय, शॉर्ट फॉर्ममध्ये F1 जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस फ्रॉम ए पॅरेंटल क्रॉस. म्हणजे यामध्ये जे F1 जनरेशन आहेत, म्हणजेच काय, कन्सिस्टिंग ऑफ ऑल ऑफस्प्रिंग, म्हणजे जे काही सर्व पॅरेंटचे ऑफस्प्रिंग्स आहेत ते कशामध्ये कन्सिस्ट होतात, F1 जनरेशनमध्ये. ते परंतु कशापासून प्रोड्यूस होतात, पॅरेंटल क्रॉसपासून. अल्टरनेटिव्हली इट इज अ फर्स्ट जनरेशन फ्रॉम ए गिवन मॅटिंग बिटवीन द प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. अल्टरनेटिव्हली ते कसे, फर्स्ट जनरेशन आहे कसं, तर गिवन मॅटिंग बिटवीन ऑफ प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. देन सेकंड वन, F2 जनरेशन. दिस सेकंड जनरेशन progeny produced by selfing in breeding of F1 generation offspring is called as the second filial जनरेशन. सेकंड जनरेशन म्हणजे काय, प्रोजेनी, त्यापासून प्रोड्यूस होतात सेल्फिंग म्हणजे इन ब्रीडिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग इज कॉल्ड अ F2 जनरेशन. एक्झाम्पल, प्रोजेनी प्रोड्यूस फ्रॉम ए क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल्स. त्या ठिकाणी प्रोजेनी प्रोड्यूस होते, परंतु कशापासून, क्रॉसपासून बिटवीन दी टू F1 इंडिव्हिज्युअल्स. मग एक्झाम्पल काय असेल, टॉल इंटू टॉल. नेक्स्ट वन, पनेट स्क्वेअर चेकर बोर्ड अँड दी होमोलॉगस क्रोमोझोम. बघा, नेक्स्ट टर्म जी आहे, इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट permutation and the combination of fertilization between gametes of the opposite mating
टाईप्स म्हणजे पनेट स्क्वेअर असेल किंवा चेकर बोर्ड असेल, म्हणजे जे काही प्रोबॅबिलिटी टेबल आहे तो जो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात कशामध्ये, तर डिफरंट परम्युटेशन्स अँड दी कॉम्बिनेशन ऑफ फर्टिलायझेशन बिटवीन दी गॅमेट्स, आणि त्यामुळे ते ऑपोजिट मॅटिंग टाईप्स. इट इज अ शॉर्ट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंट्स ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू प्रेडिक्ट दी प्रोजेनी ऑफ ए क्रॉस. त्या ठिकाणी पर्टिक्युलर क्रॉसचा जे काही प्रोजेनी ऑफ ए क्रॉस आहे तो त्या ठिकाणी कसा आहे, इन शॉर्टमध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. देन दी होमोलॉगस क्रोमोझोम. The morphologically, genetically, and structurally essentially identical chromosome present in the diploid cell are called as the homologous chromosome. म्हणजेच त्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकली असतील, जेनेटिकली असतील किंवा स्ट्रक्चरली जे काही इसेन्शियली सुद्धा आहेत ते म्हणजेच आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट असतात कशामध्ये, डिप्लॉइड सेलमध्ये, आणि त्यामुळेच त्या सेलला काय म्हटलेलं आहे, होमोलॉगस क्रोमोझोम. सच क्रोमोझोम्स सिनॅप्सिस ड्युरिंग दी मियोसिस. आणि हे क्रोमोझोम काय होतात, ज्यावेळेस मियोसिसची प्रोसेस असते त्यावेळेस काय होतात, सिनॅप्सिस. नेक्स्ट, बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. Then it is a cross of F1 progeny with any of the parents. Example, F1 tall into pure tall, F1 tall into pure dwarf. That is the म्हणजेच काय त्या ठिकाणी बॅक क्रॉस म्हणजे काय, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी. हा क्रॉस कोणामध्ये, फर्स्ट जनरेशन जे आहे म्हणजे F1 प्रोजेनी विथ एनी पॅरेंट्स, म्हणजे त्या प्रोजेनीचा आणि ज्या पॅरेंट्सपासून ते असतील त्यांच्यामध्ये हा क्रॉस आहे. म्हणजे काय, F1 टॉल असेल आणि F1 टॉल असेल, म्हणजे बघा कॅपिटल टी इंटू कॅपिटल टी म्हणजे काय, टॉल. परत त्यानंतर ऑब्लिक त्याला काय, प्युअर डॉग म्हणजे स्मॉल टी बघा, त्यामध्ये काय, प्रोजेनी इंटू एनी पॅरेंट्स क्रॉस. नेक्स्ट क्रॉस जो आहे तो काय, टेस्ट क्रॉस. इट इज क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ अ क्रॉस ऑफ प्युअर टॉल, राऊंड सीडेड प्लांट विथ अ होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट. म्हणजे या ठिकाणी जो काही क्रॉस आहे तो कसा आहे, F1 प्रोजेनीपासून, परंतु तो कोणामध्ये, विथ अ क्रॉस ऑफ प्युअर टॉल. म्हणजे काय, राऊंड सीडेड प्लांट्स असतील आणि त्यांचा क्रॉस कोणासोबत, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट्ससोबत असेल. एक्झाम्पल, F1 टॉल इंटू डॉर्फ, रिंकल सीडेड प्लांट्स. म्हणजे त्या ठिकाणी F1 टॉल असेल परंतु दुसरा त्याचा अपोजिट कोण असेल, डॉर्फ असेल, म्हणजेच काय, रिंकल सीडेड प्लांट्स. मेंडेल आल्सो प्युअर डॉर्फ, दॅट इज अ कॅपिटल टी इंटू प्युअर डॉर्फ म्हणजे काय, small t. It is used to the test the perform the dihybrid between a p homozygous and heterozygous nature of hybrid. म्हणजे हा यूज होतो कुठे परफॉर्म, तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये बिटवीन दी पी मध्येच, म्हणजे काय, पायसमचा टायम म्हणजे होमोझायगस आणि हेटेरोझायगस नेचर ऑफ दी हायब्रिड. इट इज काइंड ऑफ बॅक क्रॉस. देन फिनोटिपिक अँड जीनोटिपिक रेशो. It is a ratio of the offspring produced in a F2 and subsequent generation with respect to their physical appearance. म्हणजे फिनोटिपिक रेशो म्हणजे काय, हा रेशो आहे परंतु कोणामध्ये, ऑफस्प्रिंग प्रोड्यूस इन अ F2, म्हणजे F2 जनरेशनमध्ये जे काही ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात म्हणजेच काय, सबसिक्वेंट जनरेशन विथ टू दी फिजिकल अपीअरन्स. म्हणजे बघा एक्झाम्पल, 3 tall as 1 dwarf in a F2 phenotypic ratio in a monohybrid class called as the 3:1. Then the genotypic ratio. It is a ratio of the offspring produced in a F2 and subsequent generation with respect to their genetic makeup. म्हणजे हा F2 प्रोड्यूस करतात परंतु हे जनरेशन कोणाशी बिलॉंग करतो, विथ रिस्पेक्ट टू देअर जेनेटिक मेकअप. एक्झाम्पल, 1 डॉमिनंट म्हणजेच काय, 1 टॉल ॲज टू 2 डॉमिनंट म्हणजेच काय, 2 टॉल ॲज टू 1 डॉर्फ, 1 प्युअर डॉर्फ म्हणजेच काय, स्मॉल टी 1:2 2:1 इन F2 जेनोटिपिक रेशो इन अ मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजेच काय, फिनोटिपिक अँड जेनोटिपिक रेशो. Okay, so in this our total terms is used in a genetic terminology. So now stop here.